बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये शेती प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे आणि हे शेती प्रदर्शन 17 जानेवारी ते 24 जानेवारी या दरम्यान राज्यातील सर्व शेतकऱ्यांना पाहता येणार आहे. 110 एकरवर नाविन्यपूर्ण प्रयोग असे करण्यात आलेले आहेत आणि मी आता आपण जी पाहता ह्या तुरीच्या शेतामध्ये आहे. ज्या ही जी तूर आहे मोठ्या प्रमाणात याला बीज उत्पादन झालेले आहेत, शेंगा मोठ्या प्रमाणात आलेले आहेत आणि आपण बघतोय सध्या शेतकरी हे तुरीचे उत्पादन जे आहे हे पाऊस पडल्यानंतर तुरीचे उत्पादन घेतात. परंतु या ठिकाणी नाविन्यपूर्ण प्रयोग करून या ठिकाणी अधिकच्या प्रमाणात तुरीचे उत्पादन कसे घेता येईल हे आपल्याला सांगतायत डॉक्टर विवेक बैठे. मला सांगा कशा पद्धतीने हे तुरीचं पीक आपण या ठिकाणी घेतलंय. तूर हे पीक कोरडवाहू भागातील शेतकरी अत्यंत दाट पद्धतीने पेरतात आणि एकरी उत्पादकता ही 4 क्विंटल 5 क्विंटल 6 क्विंटल पर्यंत येते. परंतु डॉक्टर वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाने हा वाण प्रसारित केलेला, याचं नाव आहे गोदावरी. गेली 5 वर्ष आपण ह्या वाणावर प्रयोग करतोय आणि हा वाण आपण जवळपास 40,000 एकरावर प्रसारित केलेला आहे. त्याचं वैशिष्ट्य असं आहे की एकरी 15 ते 16 क्विंटल उत्पादन या वाणाचं मिळतं. हा वाण लागवड करत असताना 6 फूट 7 फूट 8 फूट 9 फूट 10 फूट या 2 ओळीमधील अंतरावर जर लावला आणि 2 बियामधील अंतर जर आपण 1.5 ते 2 फूट ठेवलं तर आपण बघू शकता की इथं एका झाडाला 2574 पेक्षा जास्त शेंगा लागलेल्या आहेत आणि त्यामुळं एकरी उत्पादकता जास्त मिळते. खोडाची जाडी बघा, त्याच्या लागणाऱ्या ह्या सगळ्या फांद्या बघा. यामुळं आपल्याला हे जे पीक आहे हे 5 साडेपाच 6 महिन्यामध्ये आपल्याला 15 ते 16 क्विंटल उत्पन्न देऊन जातं. दुसरी गोष्ट, आपण याच्यामध्ये एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला, तो म्हणजे शेंगा भरल्यानंतर पक्व झाल्यानंतर या ठिकाणी जर आपण या फांद्या या ठिकाणी कट केल्या, कापल्या आणि परत हे जे फुटवे निघतात त्याच्यावर औषध फवारणी व्यवस्थित केली. AI तंत्रज्ञान आम्ही आता याच्यामध्ये वापरत आहोत. त्यामुळं रोग आणि किडी याच्या नियंत्रणासाठी जे प्रेडिक्टिव्ह मॉडेल आहे हे आपल्याला सांगतं की या ठिकाणी शेंगा पोखरणारी अळी कधी येईल, ती कुठल्या भागामध्ये आलेली आहे, त्याच्यामध्ये रोग कोणता येऊ शकतो आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये आपल्या शेतकऱ्यांनी सर्वात जास्त उत्पादन या शेंगांचं घेतलेलं आहे. आज 40,000 एकरावर हा वाण शेतकऱ्यांनी लागवड केलेली आहे. ऊसाप्रमाणे तुम्ही जसा ऊसात आपण खोडवा घेतो तशा पद्धतीने ह्या तुरीचं देखील पण 2 वेळा उत्पादन घेऊ शकतो. 2 वेळा आपण उत्पादन घेऊ शकतो आणि त्यामुळं एकरी 30 क्विंटल पर्यंत आपल्याला एका वर्षामध्ये याचं उत्पन्न मिळतं. आज ऊसाला तोड म्हणून म्हणजे ऊसाला हे पीक कॉम्पीट करू शकतं हे आपण दाखवून दिलेलं आहे आणि अगदी 1/4 म्हणजे अगदी 0.5% पाण्यामध्ये सुद्धा आपण हे पीक घेऊ शकतो. आपण इथं बघू शकता की अत्यंत कमी पाण्यामध्ये, अत्यंत कमी औषधामध्ये आणि खतामध्ये या पद्धतीचं सुंदर पीक आलेलं आहे. आणि माझं शेतकऱ्यांना आवाहन आहे की आपण कृषी विज्ञान केंद्र बारामतीशी संपर्क साधून या वाणाच्या बाबतीमध्ये आपण याची लागवड करण्यासंदर्भात माहिती घ्या आणि आपली उत्पादकता वाढवा. कोरडवाहू भागातला शेतकरी, बागायती भागातला शेतकरी हे पीक घेऊ शकतो आणि या पिकानंतर जर आपण ऊसाची लागवड केली तर आपली उत्पादकता वाढेल. आणि त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांना आवाहन करतो की कृत्रिम बुद्धिमत्ता हे तंत्रज्ञान महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये पहिल्यांदा राबवणारे ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचं कृषी विज्ञान केंद्र आहे. या ठिकाणी आपण कांदा, तूर, केळी, ऊस, कापूस या पिकावर जे तंत्रज्ञान राबवलेलं आहे याची आपण माहिती घ्या आणि आपली उत्पादकता वाढवा. अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष या बारामतीच्या ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट या ठिकाणी हे जे तुरीच्या शेतावर तुरीचा जी प्रयोग केलेला आहे ते अवश्य पाहावा आणि याबरोबर जे अनेक नाविन्यपूर्ण प्रयोग केलेले आहेत याची देखील माहिती घ्यावी. जितेंद्र जाधव, न्यूज 18 मराठी, बारामती.